नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 24 आणि 25. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये त्वेवमजानन्तु श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातिरनन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. शब्दार्थ. त्या परमात्म्याला काही जण शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात. दुसरे काही जण ज्ञानयोगाच्या द्वारा आणि इतर कितीतरी लोक कर्मयोगाच्या द्वारा पाहतात, म्हणजेच प्राप्त करून घेतात. परंतु याखेरीज इतर अर्थात मंद बुद्धीचे पुरुष आहेत, ते अशा प्रकारे न जाणणारे असतात. ते दुसऱ्यांकडून म्हणजेच तत्वज्ञानी पुरुषांकडून ऐकूनच तदनुसार उपासना करतात आणि ते ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुष सुद्धा संसार सागर खात्रीने तरून जातात. भावार्थ. उपासनेचे अनेक मार्ग आहेत. योग, कर्म आणि ज्ञान हे 3 महत्त्वाचे आहेत. अष्टांग योगाने माणूस सिद्ध अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो. स्वतःचे कर्तव्य कर्म व्यवस्थित निरपेक्ष वृत्तीने पार पाडले तरी ईश्वर प्राप्ती होते. तप करूनही ज्ञान मिळवता येते, ब्रह्म जाणता येते. ज्यांना या 3ही प्रकारे काही जमणार नाही त्यांना जाणकार व्यक्तीकडून माहिती करून त्यानुसार आचार विचार ठेवूनही ईश्वर प्राप्ती करून घेता येते. आजच्या काळात आपल्याला अनेक संदर्भ ग्रंथ सहज सापडू शकतात. पूर्वी ते महत् प्रयासाने उपलब्ध होत असत. आपल्याला सहज मिळतात यामागे अनेकांचे कष्ट आहेत. आपला वेळ, श्रम वाचतात. देवाची कृपा आणि अज्ञातांचे उपकार मानायला हवेत. कोणतीही गोष्ट प्रथम करतो त्याची हुशारी, कष्ट, चिकाटी असते, म्हणून आपण अनेक गोष्टींचा उपभोग विनासायास घेतो. ज्या सोयी सुविधा वापरतो त्यामागे अनेक जणांची आयुष्यभराची मेहनत असते. असे काहीतरी करायला हवे की ज्यामुळे मानवजातीला लाभ होईल. ते जमले नाही तर किमान उपद्रव होणार नाही इतकी काळजी तरी अवश्य घ्यायला हवी. थोर पुरुष बनता आले नाही तरी चांगला माणूस तरी बनता येतेच. इतके केले तरी देवाला आवडते. आपले आयुष्य आनंदात जाते. श्लोक 26. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्रक्षेत्रज्ञ संयोगात् तद्विद्धि भरतर्षभ. शब्दार्थ. अर्जुना, जेवढे म्हणून स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच उत्पन्न होतात असे तू जाण. भावार्थ. ही चराचर सृष्टी हे जीवाशिवाचे मिलन आहे. प्रकृती आणि पुरुष यांच्या अस्तित्वाची ती खूण आहे. सजीव गोष्टीत चैतन्य आपण अनुभवू शकतो. स्थावर वस्तूतही ब्रह्म असते, कारण गोष्टीलाही निर्मिती, स्थिती आणि नाश या अवस्थेतून जावे लागते. त्यालाही ऊर्जितावस्था असते. विवेकानंद भारत पदभ्रमण करत होते. एका गावाबाहेरच्या पडक्या मंदिरात त्यांनी रात्री मुक्काम केला. मंदिराची खूप पडझड झाली होती. त्यांच्या मनात विचार आला, देव जर स्वतःच्या देवालयाची काळजी घेत नसतील तर इतरांची काय कथा. त्यांना झोपेत स्वप्न पडले की ही इमारत म्हणजे माझा निवास नाही, मी तर सर्वत्र आहे. तुझ्यासारखा योगी जर हे जाणू शकत नसेल तर सामान्य माणसाची काय कथा. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. सगळे नेहमी साजरे नसते. कालचक्र फिरत असते. हेच चैतन्याचे खरे स्वरूप आहे. त्यात कोणी बदल करू शकत नाही. जग सृष्टीच्या नियमांप्रमाणे चालते. सृष्टी परिपूर्ण आहे. त्यात ढवळाढवळ कोणी करू शकत नाही. व्यवस्था न्यायी आहे, ती कोणाला सूट देत नाही. फळ भोगावे लागते. क्रम पाळला जातो. जुन्याची जागा नवीन गोष्टी घेतात. रामकृष्णही आले गेले, त्याविण जग का ओस पडले. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.